डोंबिवली में अवैध कारोबार के खिलाफ पुलिस विभाग को निशाना बनाते हुए शिवराय फुले शाहू अंबेडकर जनता ने मोर्चा निकालकर विरोध प्रदर्शन किया है। ये मोर्चा डोंबिवली पूर्व के महामानव डॉक्टर बाबा साहब अंबेडकर संविधान चौक से निकलकर डोंबिवली रामनगर पुलिस चौकी एसीपी कार्यालय तक पहुंचा, जहां से मोर्चे में शामिल शिष्टमंडल ने एसीपी सुहास हेमाड़े साहब को एक निवेदन दिया और मांग की कि डोंबिवली शहर के अवैध धंधों पर पुलिस प्रशासन कड़क कार्रवाई करे, अन्यथा दलित जनता इससे भी आक्रोशित मोर्चा निकालकर पुलिस का विरोध करेंगी। पुलिस ने शिष्टमंडल को आश्वासन दिया कि उनकी मांगों पर यथोचित विचार किया जाएगा और दोषियों पर कार्रवाई की जाएगी। इस मोर्चे में शिष्टमंडल के स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन समाज पार्टी, आज़ाद पार्टी सहित शिवराय फुले शाहू तथा अंबेडकर विचारधारा के कार्यकर्ता पदाधिकारी बड़ी संख्या में सहभागी थे। ये मोर्चा लक्ष्मणराव अंबेरो के मार्गदर्शन में निकाला गया था। अन्य लोगों में समाधान तायड़े, रवि गायकवाड़, अशोक मोरे, केनित केनी, सुरेश नेरकर, दीपश्याम मंगलवेड़ेकर, महिला पदाधिकारी जानवी झा, फुला पाटिल, शांताराम पवार, गौतम वाघचौरे, वसंतराव टेकाड़े, अनिल सरदार, शोएब शेख, मंगेश कांबळे, समाधान खंडागरे तथा चंद्रकांत दूरकुमुल का समावेश था। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की विटंबना, डोंबिवली के देर रात तक चलने वाले बियर बार, अवैध लॉजिंग बोर्डिंग सहित स्टेशन परिसर में रात के समय चलने वाले कारोबार पर पुलिस कार्रवाई करने की मांग की गई है। आमचे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसंच एससी समाजावरती अवमान केल्याप्रकरणी वृत्तपत्रामध्ये बातमी छापून आणल्याप्रकरणी बार मालक अभय गोरे, आशा गोरे, अभिजित गोरे, पत्रकार विशाल वी शेट्टे, सुशांत कोकितकर आणि रोहिदास गोर यांच्या विरोधामध्ये ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्याकरिता सातत्याने आम्ही जवळजवळ 3 महिन्यापासून आम्ही शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारांच्या सर्व पक्ष संघटनांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्ही पोलीस प्रशासनाला येऊन आम्ही सातत्याने 3 महिने आम्ही पाठपुरावा करून त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्याकरिता आम्ही मागणी करत आहोत। पण ती मागणी काही पुरी होत नसल्याकारणाने आज आम्हाला नाईलाजाने डोंबिवली शहरातील अवैध धंदे तसेच ह्या ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्ह्यांची नोंदणी करण्याकरिता आम्ही आज 10/11/2025 रोजी या डोंबिवली शहरावरती आम्ही मोर्चाचं आयोजन शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारांच्या सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी काढलेलं आहे। मित्रांनो, मी एवढं सांगेन की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करण्याकरिता महाराष्ट्रातलं कुठलंही पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यास तयार नाही। मला सांगा मित्रांनो, ह्या महाराष्ट्रामध्ये याच महाराष्ट्रामध्ये कुठल्या तरी एका ब्राह्मणांवरती ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल होतो का, झाला आहे का सांगा। मग ही जी लोक आहेत ज्यांना त्रास होतो, ज्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याचे त्यांना हे केले जातो, मग ते गुन्हे का दाखल करून घेत नाही, हा आमचा सगळ्यांचा महाराष्ट्रामध्ये पडलेला प्रश्न आहे साहेब। दुसरी गोष्टमध्ये या डोंबिवली शहरामध्ये गेस्ट हाऊसच्या नावाखाली लॉजिंगचे धंदे चालतात। डोंबिवली शहरामध्ये मोठ्या ठिकाणी मटक्याचे धंदे, पत्त्यांचे क्लब, या डोंबिवली शहरामधून गावठी दारू, गांजा असे गावठी दारू, गांजा काय पुरावे आहे का तुमच्याकडे? पुरावे ठिकाणी खुलेआम चालतात साहेब, खुलेआम पुरावे। ह्याला पुरावे मागण्याची गरज नाही आहे। पुरावे म्हटलं तर सगळे डोंबिवलीतल्या कुठल्या सामान्य माणसाला विचारलं तरी तुम्हाला सांगू शकेल। डोंबिवली परिसरामध्ये 12 वाजल्यानंतर रोडवर चालणारे नियम, रात्री डोंबिवली शहरामध्ये रात्री 12 वाजले, 12च्या नंतरही डोंबिवली शहरामध्ये रोडवरती धंदे, रात्रभर पानाच्या टपऱ्या चालू असतात। पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला जाणाऱ्या माणसाला इथून तक्रार देणाऱ्या माणसाला आणि ज्याच्यावर तक्रार असेल त्या माणसाला सन्मानपूर्वक त्याला कशा पद्धतीने अशा बऱ्याचशा आम्ही त्यांना हे केलं जातं, म्हणजे क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला जातो। हे अख्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे। या अशा गोष्टींच्या अशा बरेचसे जवळजवळ 10 नियम आहेत। ते नियमावली आम्ही
साहेबांना मागणी केल्यानंतर साहेब आमचं सगळं सिस्टममध्ये गेलं. त्यांनी आम्ही याच्यावरती सगळ्यांवरती आम्ही कारवाई करू आम्हाला असं आश्वासन दिलेलं आहे. त्याला असं वाटलं की तो त्याचा ते बाधित होता, त्याला काहीतरी बनवायचं, बिल्डिंग बनवायची म्हणून त्याचं ते डोळ्यात खुपत होतं. परंतु त्यांनी मुंबई मनसेचे पत्रकार आणि एक तो विशाल शेट्टे आहे, विशाल शेट्टे एक वेलफेअरचा आपला हा आहे NGO आणि एक संपादक मुंबई महामंथनचा, यांच्यामध्ये पैशाची देवाणघेवाण करून हे पत्र छापण्यात आलं. वृत्तपत्रामध्ये बातमी छापण्यात आली की या ठिकाणी फुकटे आणि ऐपत नसलेले लोक उभे राहतात आणि ऑफिस थाटतात आणि संविधान चौकात म्हणजे जे राहिलेले आहेत म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याला स्वयंघोषित थोर पुरुष म्हटलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वयंघोषित थोर पुरुष नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व महामानव आहेत. सर्व आपण त्यांची पूजा अर्चा करतो. सर्व भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत. सर्व भारतात त्यांना मान सन्मानामुळे 26 जानेवारी असो, कुठलाही कार्यक्रम असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असो, ही पूर्ण भारत देशात साजरी करतात. आणि हे लोक महाथोर पुरुषाला कसे स्वयंघोषित म्हणू शकतात. म्हणून आमचा आक्षेप आहे त्यांच्यावरती की त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा नोंद झाला पाहिजेत, अशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची सुद्धा मागणी आहे. त्याच्यामध्ये सर्व कार्यकर्ते आहेत, रिपब्लिकन स्वाभिमानाचे सर्व कार्यकर्ते आहेत आणि या डोंबिवली शहरातील सर्व तमाम संघटना आहेत. मला वाटतं जनहित संघटनेचे पण कार्यकर्ते आहेत या ठिकाणावर. सर्व बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते आहेत, आझाद समाज पार्टीचे इथं या ठिकाणी रवी गायकवाड आहेत, तुकाराम पवार आहेत, वसंत टेकाळे आहेत, धम्मपाल सरकटे आहेत, सर्व रिपब्लिकन चळवळीतले मंगेश कांबळे आहेत, त्यात ॲडव्होकेट सुभाष आंबोरे यांचे मित्र आहेत. सर्व तमाम या ठिकाणी ह्या मोर्चामध्ये सहभागी झाले आणि आपला हा जो मोर्चा आहे फक्त मोर्चा काढूनच आपलं ॲट्रॉसिटी गुन्हा नोंद नाही झाला. जर त्यांनी ॲक्शन ACP साहेबांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही हा तुमचा मोर्चाचं निवेदन पुढं सरकवतो, DCP साहेबापर्यंत नेतो आहे. जर आपल्या पोलिसांनी आपल्याला सहकार्य केलं नाही तर पुन्हा हा मोर्चा DCP कार्यालयावर नेण्यात येईल अशी मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो. हा जो ॲट्रॉसिटीचा गुन्हा जर नोंद केला नाही तर हा मोर्चा आपण पुढे नेण्यात येईल असं मी सर्वांना सूचित करतो आहे आणि इथंच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.